अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी उद्या मतदान होत आहे। यासाठी महानगरपालिका प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे। अमरावती शहरातील शांतिनिकेतन इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल येथे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीचा संदेश देणाऱ्या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। अगदी हिरवळीचा संदेश देणाऱ्या थीमवर आधारित मतदान केंद्र तयार करण्यात आले। अमरावती महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली। पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे। देशी विदेशी दारूसह एक इनोवा कार देखील जप्त करण्यात आली। दारूसह जवळपास 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती आहे। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सीमा शिंदे स्वतः पैसे वाटप करत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। वॉर्ड क्रमांक 14च्या उमेदवार सीमा शिंदे आहेत। स्थानिक आमदार संजय उपाध्ये यांनी मुलुंडवरून हफ्ते गोळा करणारा एक माणूस पैसे वाटण्यासाठी बोलावण्यात आल्याचा खरं तर आरोप देखील त्यांनी केलाय। रात्री उशिरा मनसेतर्फे ही गस्त घालण्यात आली आणि त्यात हे दिसून आले की याबाबत मनसेचे स्थानिक विभाग प्रमुख आणि उत्तर मुंबई संघटक नयन कदम यांनी एकूणच अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। डोंबिवलीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने भिडलेत। पैसे वाटपाच्या आरोपावरून दोनही गटांमध्ये हाणामारी झाली। हाणामारीनंतर अटक प्रकरणावरून तणाव निर्माण झाला होता। उपचार सुरू असलेल्या कार्यकर्त्यांना रुग्णालयातून थेट ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेतल्यानंतर दोघांची प्रकृती खालावल्याची माहिती तर कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं। मला बाहेरून कळालं। मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला सांगितलं की हे काय नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ऍडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले। खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे। पोलिसांचा निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।